नमस्कार। आज आपण अगदी झटपट होणारे उपवासाचे साबुदाण्याचे रोल बनवत आहोत। जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल आणि काहीतरी छान चटपटीत खायचं असेल तर हे रोल तुम्ही अगदी आयत्या वेळेस सुद्धा बनवू शकता। तर त्याकरता इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घ्यायचा आणि छान असा आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे। याचं पीठ तयार करायचं आहे। जेवढा होता होईल तेवढा साबुदाणा आपल्याला बारीक यामध्ये वाटून घ्यायचा आहे। आता हे साबुदाण्याचं पीठ एका ताटामध्ये मी काढून घेतलं आहे। त्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते, त्याच्या साली काढलेल्या आहेत आणि किसणीवर त्याचा छान असा किस करून घेतलेला आहे। तुम्ही बटाटा कुस्करून सुद्धा घालू शकता। तर 1 वाटी साबुदाण्याचं पीठ आणि 1 वाटी बटाटा घेतलेला आहे। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि पाव वाटी जिरं मिक्सरला असं जाडसर वाटून घेतलं होतं, ते यामध्ये घातलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे। बटाट्याचं जे मॉइश्चर असतं त्यामध्येच आपल्याला होता होईल ते मळायचं आहे आणि थोडी गरज वाटली तर आपल्याला थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असा याचा गोळा करून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे। कधी कधी आपण आयत्या वेळेस साबुदाणा भिजवायला विसरतो आणि आपल्याला छान काहीतरी खायची इच्छा होते, तर अशा वेळेस आपण हे साबुदाण्याचे फ्राईज किंवा हे साबुदाण्याचे रोल अगदी आयत्या वेळेस झटपट बनवू शकतो। हे पहा छान असं पीठ हे मळून झालेलं आहे। आता हे आपण विश्रांती करता 15 मिनिटं बाजूला ठेवूया, म्हणजे साबुदाणा छान असा भिजेल। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित छान भिजलेलं आहे। हाताला थोडंसं मी तेल लावलं आणि आता एक लहान गोळा घेऊन आपल्याला हव्या त्या आकाराचे ह्याचे आपण टिक्की करू शकतो किंवा असे हे याचे उभे रोल्स करू शकतो। आपल्याला हवा तो आकार आपण याला देऊ शकतो। हे पहा मी याचे असे हे उभे असे याचे हे रोल करून घेतलेले आहेत। ह्याचे तुम्ही लहान लहान गोळे करून असे थोडेसे चपटे ह्याचे टिक्कीजसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे हे सगळे टिक्कीज मी ह्या पिठाचे करून घेतलेले आहेत। हे पहा छान असे उभे याचे रोल करून घेतलेले आहेत। आता तेल छान तापत ठेवायचं आणि ह्यामध्ये हे रोल आपल्याला तळायचे आहेत। तेल छान असं तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे रोल तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। खूप मस्त अगदी छान असे क्रिस्पी हे तळून होतात। तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा पहा किती सुरेख आलेला आहे। तर अशा प्रकारे मी हे सगळे रोल तळून घेतले आणि इथे मी हे दह्याबरोबर सर्व केलेले आहेत। तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर नक्की ह्या उपवासाला हे रोल करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।